कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यातील कोथरूड येथील सुतारधरा परिसरात भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पुणे पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली। जुन्या पैशांच्या वादातून आरोपींनी मोहोळची गोळ्या घालून हत्या केल्याचं आता उघड झालं। मोहोळच्या हत्येनंतर त्याच्या दहशतीची प्रकरणं आता समोर येत आहेत। शरद मोहोळची दहशत इतकी होती की तुरुंगात असताना अभिनेता संजय दत्तलाही मोहोळची भीती वाटत होती। आता ते का होतं हे आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर शरद मोहोळ येरवडा कारागृहात असेल तर मला तिकडे पाठवू नका असं त्यावेळी संजय दत्तनं म्हटलं होतं। असं देखील सांगितलं जातंय शरद मोहोळच्या जवळच्या एका कार्यकर्त्यानं असं सांगितलं की 2012 मध्ये शरद मोहोळ येरवडा तुरुंगात होता। त्यावेळी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद कातिल सिद्दीकीची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर मोहोळ हा छोटा राजनसारखा डॉन असल्याचं सांगत होता। त्यामुळे येरवडा तुरुंगात कैद्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती। त्याच दरम्यान अभिनेता संजय दत्तला कथित मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती। त्यामुळे संजय दत्तला येरवडा तुरुंगात पाठवण्यात येणार होतं। मात्र संजय दत्तनं येरवडा कारागृहात जाण्यास नकार दिला होता। येरवडा तुरुंगात शरद मोहोळ असल्यानं मला तिथं नेऊ नका असं संजय दत्तनं म्हटलं होतं। त्यानंतर मोहोळला येरवडा कारागृहातून तळोजा कारागृहात पाठवण्यात आलं होतं। मोहोळ जवळपास 4 वर्ष येरवडा कारागृहातच होता। त्यानंतर त्याला जानेवारी 2021 मध्ये जामीन मिळाला होता। दरम्यान या मुद्द्याला कोणताही अधिकृत आधार नाही, त्यामुळे याची जबाबदारी ट्रेंडिंग टॉपिक्स घेत नाही। शरद मोहोळ हा मोहोळ गँगचा म्होरक्या होता। शरद मोहोळ हा संदीप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ असून 2007 मध्ये गणेश मारणे टोळीनं संदीप मोहोळची हत्या केली होती। त्यावेळी शरद मोहोळ हा संदीप मोहोळची गाडी चालवत होता। संदीप मोहोळच्या हत्येनंतर त्यानं मारणे टोळीला संपवण्याची शपथ घेतली होती। 2010 मध्ये शरद मोहोळनं गणेशची हत्या केली होती। नंतर गँगचा म्होरक्या किशोर मारणेची निलायम टॉकीज जवळ हत्या करण्यात आली होती। त्यानंतर लवळे गावचे सरपंचांचं अपहरण तसंच दरोडा प्रकरणात शरद मोहोळ मुख्य आरोपी होता। त्याला अटक करून येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं। 2012 मध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद कातिल सिद्दीकीचा खून केला होता। त्यानंतर तो छोटा राजनप्रमाणे डॉन असल्याचं भासवत होता। शुक्रवारी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता। लग्नाचा वाढदिवस असल्यानं वाढदिवस घरी साजरा करून मोहोळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी घरातून निघाला। तेव्हा त्याचे साथीदार विठ्ठल गांडळे, नितीन कानगुडे, साहिल पोळेकर त्याच्यासोबत अंगरक्षक म्हणून चालत होते। मात्र त्याचे अंगरक्षकच काही वेळात त्याचा खून करणार याची पुसटशी कल्पनाही मोहोळला नव्हती। लग्नाचा वाढदिवस साजरा करून सुतारधरा परिसरातील घरातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या। असेच दररोजचे ट्रेंडिंग घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा।